पण भांडत नाही, कारण ती भांडण्याची आवश्यकता आहे। सरकार जे असतं ते जनतेने निवडून दिलेलं सरकार असतं। तुम्ही आम्ही या सरकारला इथं मत देऊन निवडून दिलेलं आहे, कारण त्यांनी आपलं कल्याण करावं, आपला विकास साधावा, आपल्या अडीअडचणी त्यांनी भागवाव्यात, यासाठी आपण सरकार निवडून देत असतो, आमदार खासदार यांचं नियुक्ती करत असतो। आणि या लोकांनी आपले प्रश्न तिथं संसदेमध्ये विधानमंडळामध्ये मांडणं आवश्यक असतं। पाहिलं गेलं तर असं होताना दिसत नाही। त्यामुळे मालेगावची दिवाण संघटना इथे रस्त्यावर उतरून आपला रोष मांडण्याचं काम करत आहे। आणि या समग्र आंदोलना बच्चूभाऊंच्या संपूर्ण मागण्यांना मी शाहू फुले आंबेडकर विचारधारेतील एक प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे। आणि मी आपल्या भरतभाऊ राऊत आमचे जाणते मित्र यांच्या मागणीला साथ घालून आम्ही या आंदोलनाला या पाठिंबा देतो। ज्या ज्या वेळेस आमची तुम्हाला आवश्यकता लागेल, ज्या ज्या वेळेस व्यवस्थेपुढे आपले सगळे दिव्यांग बांधव फिजिकली आणि काही लोकांना बोलता येत नाही, काहींना चालता येत नाही, बऱ्याचशा अडचणी आहेत। जर व्यवस्थेपुढे भांडण मांडताना, व्यवस्थेपुढे प्रश्न मांडताना काही ज्या पण अडचणी येत असतील, तुम्ही आम्हाला संपर्क करावा। आम्ही अहोरात्र आपल्याशी खांद्याला खांदा मिळून आपल्या अडचणी समस्या सोडण्यासाठी कटिबद्ध आहोत। एक समाजातील जणणारा, एक समाजातील जाणीव असणारा कार्यकर्ता आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाराचा कार्यकर्ता म्हणून आमचं हे आद्य कर्तव्य मानतो की या अशा स्वरूपाच्या ज्या आंदोलन असतील त्यांना आम्ही 100% तन मन आणि धनाने पाठिंबा देण्यासाठी कायम अग्रेसर असू। आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्या समग्र आंदोलनाला, या आपल्या सगळ्या चळवळीला आम्ही जाहीर पाठिंबा दाखवतो। आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला आमची काही आवश्यकता लागली तर आम्हाला संपर्क करून आपण आम्हाला या चळवळीत सामील करून घ्यावं अशी सुद्धा मी विनंती आपल्याला करतो। माझं लांबलेलं मनोगत थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।